हॅलो चला हॅल बघा आजच्या दिवसाची शेवटची मॅच आणि शेवटची मॅच बघा सुनील एच विरुद्ध वन साइड है दोनों संघ बलंटे संघ है जीतेगा वो सीधा नंबर पे कौन मारेगा बाजी देखते आने वाले आधा घंटे के बाद चला टच झालंय ना हॅलो चला आकाशजी सुकाळे करून घेता पंचांचं काम पाटील आकाश सुकाळे अजय सावले आकाश सुकाळे चला सामना चालू करून घ्या किती षटकांचा सामना फक्त 4 षटकांचा सामना चला स्ट्राईकला आम्ही नॉन स्ट्राईकला मामा दोघांची जोडी म्हटलं तर वीरेंद्र सेवक सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देणारी जोडी नाबाद खेळी केली आहे मागच्या सामन्यात नाबाद विजय मिळवून दिलाय असा हा बलाढ्य संघ म्हटला तरी चालेल सुनील विशाल भोर तुमच्या आईचा फोन आलाय चला सामना चालू करून घ्या पंच चला चला बाजूला व्हायचे सामन्याचं ओळूया अभि शिंदे स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला मामा साई पहिला चेंडू साईल यांना अभि शिंदे यांना व्हेरी नाईस गोलंदाजी पहिला चेंडू नेताव स्वरूपाचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु मारण्यात यशस्वी झाले नेताव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू नेताव स्वरूपाचा चेंडू साईज अतिशय सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी तितकीच कमी कारण का आतापर्यंत 2 सामने झाले त्याने सुरेख अशी गोलंदाजी केली असा हा गोलंदाज साईल वन साइड टीम कडून खेळताना पाहायला भेटतोय चला पुढला चेंडू अभि शिंदे यांना 9 स्वरूपाचा चेंडू धाव संख्येत बदल 1 धाव या ठिकाणी लागले स्कोर बोर्डवर धाव संख्या 1 स्पीडअप करायचे दोन्ही संघांना विनंती हा शेवटचा सामना असेल पहिल्या दिवसाचा एक धाव चला सामने को ओळूया बढ़िया खेला है 1 बाउंड 4 रनों के लिए जबरदस्त शॉट यहाँ पे स्कोर करता हुआ 5 रन अभि शिंदे हा सुपर धनाढ्य खेळाडू आहे आणि धाव संख्या झाली ती 5 अभि शिंदे कौतुक करावं तेवढं कमी मागच्या मॅचेत मामा आणि अभिची जोडी काय चालली होती आणि न विकेट गमावता आपला संघ विजय करून देणारी ही जोडी अभि आणि मामा चला धाव संख्या झाली ती 5 निश्चितच पाण्यासारखा सामना 5 धावा स्पीडअप करायचे 5 धावा झाले धाव फलकावर पुढला चेंडू वाव व्हेरी नाईस या चेंडूवर मारलेला खोलवर टप्प्यावर चेंडू खोदून काढलाय आणि 4 धावेने धाव संख्या झाली ती 9 सुरेख अशी फलंदाजी अभि शिंदे यांच्याकडून पाहायला भेटते 9 धावा
निश्चितच सुरेख अशी फलंदाजी. पुढला चेंडू साईड टू अभि. बघा सुरेख 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 गणेशाचं सुरेख असं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. 9 धावा. वाव सुरेख 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 अशी गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल. 9 धावा या ठिकाणी. पुढला चेंडू 9 धावा. निश्चितच पंचाचा इशारा. वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 10. बघा आता धावसंख्येत पुढे सरकताना 10 धावा झाल्या. पहिलं षटक चालू आहे. निश्चितच साहिल सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. या ठिकाणी वाईट प्लस 1 अशा 2 धाव्याने भर धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 12 धावा झाली धावसंख्यावर. पुढला चेंडू साहिल यांचा अभिषेक यांना अतिशय सुंदर थोडी गजा अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गणेश यांच्याकडून. आणि या 4 धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 16. एका षटकाखेर धावसंख्या 16. मला विरोध करायचे थोडं. 16 धावा लागले धावसंख्यावर. गोलंदाजी मार्कवला ते सुशांत. मामा स्ट्राईकला खेळताना पाहायला भेटतोय. 16 धावा लागले पहिल्या षटकाखेर. तर सुशांत दुसरा षटक घेऊन येताना पहिला चेंडू अतिशय टाळे वाजवायचे. टाळीच्या गजरात स्वागत करायचे. वाईट क्षेत्ररक्षण. काय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निश्चितच 4 धावा वाचवले आणि आपल्या संघाला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 17. निश्चितच 3 धावा वाचवले असतील या क्षेत्ररक्षण निर्षाद. धावसंख्या झाली ती 17. पुढला चेंडू मामा यांना 17 धावा. मामा वाईट प्लस 1 अशा 2 धाव्याने भर धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 19. निश्चितच 19 धावा झाले धाव फलकावर. या ठिकाणी खूपच सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. 19 धावा. सुशांत खूपच सुंदर अशी गोलंदाजी. 19 धावा. स्ट्राईकला मामा. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. हो पंचांचा इशारा. 9 स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 20. 20 धावा. 20 धावा झाले. दुसरा षटक अजून एक चालू असताना 20 धावा झाले धाव फलकावर सुनील 8 संघाच्या. अतिशय सुरेख असा सामना. 1 साइड 8 विरुद्ध सुनील 8. 20 धावा. चला पुढला चेंडू सुशांतचा. व्हेरी नाईस. पंचांचा इशारा. 2 स्वरूपाचा चेंडू. पंचांचा इशारा देतील ते तुम्हाला मान्य करावा लागेल. पण 1 मिनिट थांबायचे. 1 साइड थोडं सहकार्य करायचे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. 9 स्वरूपाचा चेंडू. या ठिकाणी पंचांचे निर्णय देते तुम्हाला ते मान्य करावं लागेल. चला पंच पंचांनी जो निर्णय दिला ते तुम्हाला मान्य करावं लागेल. 1 साइड 8 कर्णधार. या ठिकाणी पुन्हा एकदा पुकार येतोय.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी जो निर्णय दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला फायनल दिवशीचा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. चला एका धावेने भर धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 21. 21 धावा. तू स्वतः वरडतोय नो नो सगळे आता इतका नो नाही वरडला तुम्हाला नो नो नव्हता सांगतोय मी त्याला बोलतोय की तुम्ही पण वरडला असता हा पण नो नो देत होता. 21. 21 धावा झाले धाव फलकावर. निश्चितच हा चेंडू डायरेक्ट त्रिफळाचीत झाला होता परंतु 9 स्वरूपाचा चेंडू आणि 21 धावा झाले धाव फलकावर. निश्चितच सुशांत सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. मामा तू सुशांत. पुढला चेंडू सुरेख खेळून काढला परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू. व्हेरी नाईस गोलंदाजी. 2 चेंडू झालेत 21 धावा झाले. वा काय गोलंदाजी म्हणावं लागेल सुशांत. कमबॅक करताना आपल्या संघाला वन साइड संघाला चांगल्या धाव संख्येवर लक्ष देताना 21 धावा झाले. पुढला चेंडू या ठिकाणी वाव 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 व्हेरी नाईस गोलंदाजी सुशांत. सुरेख अशी गोलंदाजी करताना 21 धावा. निश्चितच डॉट स्वरूपाची सांगता करताना या ठिकाणी गोलंदाज. 3 चेंडू झालेत 21 धावा. चौकार मारावी लागतील. चांगला स्कोर खडा करावा लागेल. जुनियर संघ बलाढ्य संघ म्हणून ओळखला जाणारा संघ तसाच वन साइड आहे. 21 धावा. सुशांतचा पुढला चेंडू. मामा काय करतात बघूया. या ठिकाणी 55चा इशारा वाईट स्वरूपाचा चेंडू. एका धाव्याने भर धावसंख्येत बदल. धावसंख्या 22. 22 धावा. निश्चितच 55चा इशारा वाईट +1 अशा 2 धाव्याने भर धावसंख्या 24. 24 धावा झाली धाव फलकावर. आता मात्र गोलंदाज थोडा वेगळं पण करताना पाहायला भेटलं आणि अतिरिक्त धाव्याने धावसंख्येत बदल. 24. 24 धावा. निश्चितच धावसंख्येत लागलेले 3 चेंडू झाले. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू झाले 24 धावा. निश्चितच बरोबर ते सांगते बघा ना तुम्ही. चला स्पीडअप करायचे थोडं. दोन्ही संघांना विनंती. दिसेल बघ 24. पुढला चेंडू सुशांत यांचा मामा यांचा. 24 धावा. निश्चितच सुशांत सुरेख असा गोलंदाज. वेगवान गोलंदाज. वाव बघा या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण का दोन चौकार अडवले. कारण का ते तिथून सुटले असते तर डायरेक्ट तारा म्हणतात 4 धावा निघतील. असा हा क्षेत्ररक्षक इर्शाद बघा काय क्षेत्ररक्षण करतो. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण का 2 असे चेंडू अडवले ते बघण्यायोग्य होते. 24. 24 धावा. 24. 24 धावा या ठिकाणी लागलेले. पुढला चेंडू सुशांत यांचा बघा. पहिला चेक या ठिकाणी निश्चितच पाहायला भेटला. चार चेंडू झाले 24 धावा. बघा राहिले 2 चेंडू दुसऱ्या षटकातले. 24 धावा या ठिकाणी लागले स्कोअर बोर्डवर. मामा स्ट्राईकला आहे. या ठिकाणी व्हाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत बदल. धावसंख्या 25. 25 धावा लागलेले धाव फलकावर. या ठिकाणी थोडं वेगळं पण करताना सुशांत परंतु सुरेख अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. 25 धावा लागले धाव फलकावर. पुढला चेंडू
सुरेख फटका 4 धावेने धावसंख्येत बदल धावसंख्या झाली 29 29 धावा चला पिडअप करायचे आकाश सुकाळे पंचाहत्तर काम पाहिजे लवकरात लवकर 29 धावा लागले धावसंख्येवर शेवटचा चेंडू असेल उभं राहू दे लागू दे बॉल चला 29 धावा झाले धावफलकावर पुढला चेंडू सुरेख या ठिकाणी 2 षटका अखेर धावसंख्या 29 बाद आता राहिले फक्त येणारे 12 चेंडू 2 षटकांचा खेळ संपला 29 धावा लागले धावफलकावर येणारे आता 12 चेंडू बघूया किती धावा निघतात गोलंदाज मयूर वैयक्तिक पहिलं सांगित तिसरं घेऊन येताना मयूर या ठिकाणी गोलंदाजी मार्कर स्ट्राईकला आधी 29 धावा लागले धावफलकावर तिसरं षटक घेऊन येताना वैयक्तिक पहिलं मयूर टू आधी वाईट स्वरूपाचा चेंडू 5चा इशारा धावसंख्येत बदल धावसंख्या झाली 33 धावा निश्चितच 30 धावा झाले धावफलकावर निश्चितच पाहण्यासारखा सामना आहे आलेले सर्व क्रिकेट रसिकांचं सरसे असं स्वागत 30 धावा लागले धावफलकावर निश्चितच आबी आणि मामाची जोडी मैदानात पाहायला भेटते मयूर गोलंदाजी मार्ग सुरेख फटका आणि 1 बाउंड 4 धावा धावसंख्येत बदल धावसंख्या 34 34 धावा आबी यांच्या बॅटीतून पहिल्या चेंडूवर निघाल्यानंतर चौकार 34 34 धावा 34 धावा झाले धावफलकावर सुनीलचे सहकारी मित्र शेअर करताना अभिला सूर्यकाशी खेळ करताना अभि 34 धावा पहिल्या चेंडूवर वेलच्या गोलंदाजीवर ठोकलेला चौकार 34 34 धावा निश्चितच पाहण्यासारखा शॉट होता पुढला चेंडू त्या ठिकाणी 50चा इशारा वाईट स्वरूपाचा चेंडू 35 धावा लागले धावफलकावर निश्चितच पाहण्यासारखा सामना पुढला चेंडू 35 धावा वा व्हेरी नाईस फिल्डिंग पंच आता काय पंच दोन स्वरूपाचा चेंडू जाऊ शकत बदल जाऊ शकत झाले 35 धावा लागले धावफलकावर एकच चेंडू झाला 35 धावा निश्चितच चौघडवर लागलेले पाहायला भेटते बढ़िया शॉट क्लिक किया है 1 बाउंड चौका धावसंख्येत बदल धावसंख्या सचिन आहे 39 धावा झाले धावसंख्येवर 39 धावा 39 आम्ही जबरदस्त फॉर्ममध्ये पाहतोय आपण या ठिकाणी 39 धावा
थांबला हे त्यांचा बघतील हे. 39 धावा कम्फर्टेबल या ठिकाणी आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील 39 39 दोन वाईट टाकले 3 वाईट ना एक लेग लावून. किती धावा आहेत युट्यूब कर 40 झाले ना. युट्यूब वाले किती धावा झाले 40 या ठिकाणी युट्यूब आपले सहकारी मित्र 40 धावा. अरे एक नो आला 2 वाईट अरे दोन्ही साईड. 40 धावा झाले धावफलकावर. वाईट स्वरूपाचा चेंडू आणि +1 अशा 2 धावेने पण धावसंख्या 42. जक्के झाले सल्लू 41 41 धावा. जाऊन दे एके झाले सल्लू. 39 होत्या आणि प्लस वाईड +1 अशा 2 धावेवर धावसंख्या 41. या ठिकाणी ओके 2 रनाची पेनल्टी. ओके 41 41 धावा 41 धावा फायनल डिसिजन. 2 चेंडू झाले 41 धावा. पेनल्टी सामोरे जावं लागेल. चुनलेट संघ विनंती आहे सर. 41 41 धावा. पुढला चेंडू पहिल्याचा 2 वाईट. या ठिकाणी वाईट स्वरूपाचा चेंडू धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 42 42 धावा. पुढला चेंडू मयूर गोलंदाजी मार्कवर पाहताना सुरेख फटका सरळ दिशेने तोडून दिला. सीमारेखा पार धोका. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 46. जाना का पटकन त्याला नाही आवडणार. 46 धावा निश्चितच लागल्या धावफलकावर. त्या टाइम बघ होतं रे. गाडी खाली गाडी खाली पाटील गाडी खाली आहे. गाडी गेलं चला सामन्यात करूया. 46 46 धावा लागले धावफलकावर सोडलेले संघाच्या. आणि 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अजून बाकी 3 चेंडू असतील. तिसऱ्या षटकातले 3 चेंडू बाकी असतील. 46 46 धावा. अभिषेक स्ट्राईकला सुरेख आता खेळलेला चेंडू परंतु पंचांचा इशारा डिक्लेअर आहे ना. ओके धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 47 47 धावा. सत्तेचाळीस धावा झाले धावफलकावर. चला सामने करूया.
47 धावा. निश्चितच आबी आणि मामाची जोडी मैदानात. या ठिकाणी पंचांचा इशारा व्हाईट स्वरूपाचा चेंडू 48 धावा. निश्चितच प्रथम या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी काय पंच व्हाईट प्लस 1 अशा 2 धावेवर धावसंख्या झाली ती 50. या ठिकाणी जवळजवळ 2 सामने पाहिले. मामा आणि अभिची जोडी 50च्या पार्टनरशिपने चालताना बघितली. 50 धावा या ठिकाणी. 4 चेंडू झाले 50 धावा. काही जोडी मिळाली सुनेले संघाला, काही जोडी मिळाली. आबे आणि मामाची जोडी मैदानात खेळताना. सुरेखाचा चेंडू निश्चितच निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या 51 धावा. सुरेख खेळ काढलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावसंख्या बदल. धावसंख्या 52 52 धावा. बिन बाद. 3 षटका अखेर. 3 षटका अखेर धावसंख्या झाली 52 बिन बाद. चला स्पीडअप करायचे. दोन्ही संघांना विनंती आहे. चला शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येत आहे साहिल. क्रिकेट मधलं शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असतं. ते घेऊन येत आहे साहिल. पुस्तक बोलतात त्याची अभि शिंदे परतला शंभूच्या आश्रयाकडे. मोठा झटका सुनील संघाला लागलेला हा मोठा झटका. अभि शिंदे गो टू पवेलियन. त्याची जागा घेण्यासाठी आले ते सोपी. नामांकित अष्टपैलू फलंदाज म्हटला तरी चालेल, कारण का हा बी फलंदाज तितका चपळायचा आहे. मामा आणि सोपी अभिची जागा घेऊन येत आहे ते सोपी. 52 धावा लागले धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर धाव बाद अभिषेक पवेलियन पोचताना पाहायला भेटलं. सुरेख अतिशय सुरेख गोलंदाजी. एका धाव्याने भर. धावसंख्या 53 धावा. काय सुरेख 2 चेंडू टाकले साईडने. निश्चितच या ठिकाणी 53 धावा झाले धाव फलकावर. सुरेख मारलेला चेंडू आणि हा वन बाउंस चौकार. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 57 धावा. निश्चितच मामाची खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्याचा गजर झाला कारण पाहिजे, कारण का मामा जब तक मैदान पे रणोकी बनतात लग शकते. 57 धावा. सुरेख गोलंदाजी साहिल द्वारा, कारण का मामाला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलंय. कारण सुरेख ते गुरु किल्ली म्हटलं तरी चालत. 57 धावा झाले धाव फलकावर. काय गोलंदाजी केली. जबरदस्त 11 लाईन खेला हुआ शॉट. 4 रनों के लिए स्कोर बढ़ता हुआ 61 धावा. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातला. 61 धावा लागले धाव फलकावर. आणि साईचा हा शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू निश्चितच कसा असेल पाहायला लागेल. जबरदस्त अफलातून फलंदाजी मामाद्वारा. स्कोर बोर्ड वाढलाय ते 65 धावा. निश्चित जिंकण्यासाठी 66 धावांची गरज येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 1 साइड 8 संघाला. 66 धावांची गरज असेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 1 साइड 8 संघाला. चला बॉल कॅबिन मध्ये घ्यायचा आहे. नवीन चेंडू खाली द्यायचा आहे. चला सुनील संघाला विनंती, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. थोडे विश्रांती घेऊया.
चला आकाशी सुकाळे आपण पंचांचं भूमिका पार पाडायचे येणार या 24 चेंडूमध्ये 66 धावांची गरज असेल. तुझ्या अपेक्षेवर आहे, तुझ्या ह्याच्यावर थांबलोय मी. मयूर लेंबे जरा आवाज कमी करा. अनिकेत मळेकर लाल्या चला सामने खोलूया येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 66 धावांची गरज असेल. निश्चितच मयूर आणि इर्षादची जोडी मैदानात दाखल. या ठिकाणी मयूर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 66 धावांची गरज असेल. चला बाबू गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू घेऊन येताना या ठिकाणी पंचांचा इशारा काय येतो बघूया. पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू 1 धावेने भर खातं खुललंय. 1 धाव. निश्चितच बाबू गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू गोलंदाज म्हटलं तरी चालेल. रायरी गावचा रहिवासी बाबू निश्चितच मयूर आणि इर्षादची जोडी मैदानात. मयूर टू बाबू पहिला चेंडू सुरेख खोलवर टप्प्याचा मारा खेळताना बाबू आणि सुरेख अशी गोलंदाजी. निश्चितच पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा चेंडू होता परंतु कमबॅक करताना बाबू पहिला चेंडू बेजाव स्वरूपाचा चेंडू 1 धाव. पहिलाच चेंडू चला सामने खोलूया. 1 धाव बाबू गोलंदाजी मार्कवर. बढ़िया शॉट निकले दोन. 1 धाव संख्या बदल धाव संख्या झाली ती 2. बाबू सुरेख 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 गोलंदाजी. कारण का ऑफ साईडला चांगल्या दिशेने चांगलं वजन टाकताना चेंडू स्लो डिलिव्हरी निकले झोन मध्ये 1 धाव संख्या बदल धाव संख्या झाली ती 2. धाव संख्या झाली ती 2. धाव संख्या 2 मयूर आणि बाबूची जोडी. बाबू गोलंदाजीवर मयूर फलंदाजीवर. निश्चितच दोघांचा आपला सामना रंगीत सामना या ठिकाणी रंगताना पाहायला भेटतोय. वाव मयूरने मारलेला चेंडू सीमारेखा पार चौकात धाव संख्या बदल धाव संख्या झाली ती 6. 3 चेंडू झाले 6 धावा झाले. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज असेल. धाव संख्या झाली ती 6. असे चौकार मारावे लागतील. संघाला चांगला पाठला करायचा असेल तर 15च्या रनरेटने चालावं लागेल. 16-17 रनरेट ठीक आहे. वाव 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 मयूर मयूरची आपलासून फलंदाजी. निश्चितच स्ट्राईक चांगली केली आकाशने. किरणने चांगली ट्राय केली परंतु हा लवकर अडू शकले नाही. धाव संख्येत बदल धाव संख्या झाली ती 10. पुढला चेंडू. बापरे बाप जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते. मयूर केलं बाबा कारण फलंदाजी 3 चेंडू लगातार चौकार ठोकले. धाव संख्येत बदल धाव संख्या झाली ती 14. शेवटचा चेंडू असेल असे चौकार मारावे लागले. संघाला चांगल्या चेसिंगला पोहोचवताना पाहायला भेटतोय. 14 धावा. पुढला चेंडू बाबू यांचा. थोडी लाईट
अप्रोच घेतले वाईट स्वरूपाचा चेंडू पंचांचा इशारा धावसंख्येत बदल धावसंख्या झाली ती 15 निश्चितच पहिले पंचांचा इशारा 2+1 अशा 2 धावेने भर धावसंख्येत बदल धावसंख्या झालेली 17 बघा कमबॅक करताना पाहायला भेटते वन साइड संघ मयूर अतिशय सुंदर असा खेळाडू या ठिकाणी पाहायला भेटतोय 17 धावा लागले धावफलकावर पुरे या ठिकाणी जेवढं करायचं होतं त्यांनी तेवढं केले 17च्या रनरेटने खेळावं लागेल आणि ते 17 धावा पूर्ण केले मगाशी पण सुनील एक संघ बी आपल्या रनरेट नुसारच खेळत होता आणि विजयाचा संघ म्हणून ठरला होता आता मात्र एका षटकाखेर धावसंख्या झाली ती 17 गोलंदाजी मार्कवर आला ते किरण अष्टपैलू गोलंदाज बॉलिंग आहे किरणचा बॉलिंग आहे फलंदाजी मार्कवर येतात ईर्ष्या किरण बॉलिंग आहे रे एका षटकाखेर धावसंख्या 17 धावा लागले धावफलकावर किरण टू इर्षाद आणि हा मोठा झटका या ठिकाणी लागलेला इर्षाद हा आपला तो फलंदाज होता आणि त्याला विकेट गमावलाय तंबूच्या आश्रयाकडे परतताना पहिला झटका 17 धावेवर पहिल्या चेंडूवर किरण वा वा मन जिंकलं 17 धावा दत्ता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो दत्ता 17 धावा दत्ता तू किरण वाव अतिशय सुंदर जो डिलिव्हरी टाकला होता चेंडू काय चौकाराच्या दिशेने गेला नाही हातात गेला शेताव स्वरूपाचा चेंडू 2 चेंडू झाले 17 धावा चौकार मारावा लागते संघाला चांगल्या चेशिंगला न्यावं लागेल या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये एक धावसंख्या बदल धावसंख्या झाली ती 18 पंचांचा इशारा अंतिम इशारा असेल 18 धावा 18 धावा चला सामने कोळूया 18 धावा 3 चेंडू झाले 18 धावा दत्तार्थ किरण पंचांचा इशारा अंतिम इशारा असेल 18 धावा अतिशय सुरेख असं पंचांचं काम पाहताना सुरेख असा पट्टा अतिशय सुरेख गटाच्या बॅटिंगने गेलेला हा पंचांनी चौका धावसंख्येत बदल धावसंख्या 22 नका पाडू 2 दिवस मामा बॉल भिजव पाणी 22 धावा तरच आपल्या कोळव्या 22 धावा निश्चितच किरण टू दत्ता व्हेरी नाईस पण सुंदर असा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला भेटलं 23 धावा 2 षटकाखेर 23 धावा एक गडी
23 धावा झाले धाव फलकावर 2 षटकार त्याला कसं टाकायचं? बारा बॉल किती पाहिजे? 23 धावा लागले धाव फलकावर निश्चितच 2 षटका अखेर बाबू तिसरं घेऊन येताना पाहायला भेटतोय बाबू 23 धावा झाले धाव फलकावर मयूर तो बाबू ही जोडी खूपच सुंदर रंगलेली गोलवर टप्प्याचा चेंडू होता निघले लक्ष देऊ वाईट स्वरूपाचा चेंडू निघलेले बदल धाव सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल भावानी प्रति केलं कारण का गोलंदाजी सुंदर झाले 26 धावा बाबूने आपली चाल खेळून काढले 4 चेंडू झाले 26 धावा बाकीचे 2 चेंडू उरलेले बघूया कसे टाकतोय इशारा वाईट स्वरूपाचा धावसंख्येत बदल धावसंख्या झाली 27 सूर्यकांत पंच पाहतोय बढिया जबरदस्त तो क्षेत्रात पाहायला भेटला शेवटच्या चेंडूवरती 27 धावा ठिकाणी 4 धावेने भर धावसंख्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 35 धावांची गरज होती 35 पाहिजे 35 धावसंख्या झाली 31 6 चेंडू 35 धावांची गरज असेल चालेल मोडतो एकच धावसंख्या 31 बोरवर नाही या टापूरवर नाही या आता मात्र 5 चेंडू 31 धावांची गरज असते 5 चेंडू काय म्हणतं क्रिकेट दुसरा गडी बाद अभी ट्रॉफी स्वीकार फक्त माझी वाईट स्वरूपाचा आता मात्र 26 धावांची गरज असेल जवळ जवळ कोण होता पोचलेला